बऱ्याच जणांना भोपळी मिरचीची भाजी खायला कंटाळा येतो. तर आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने भोपळी मिरचीची भाजी दाखवणार. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भरलेल्या भोपळी मिरचीची भाजी बघणार आहोत. अगदी सुंदर अशी ही रेडी होते आणि ही भोपळी मिरची आहे ना, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते, त्याचप्रमाणे खायला तर काय एक नंबर अशी लागते. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी काय काय लागणारं साहित्य ते सुद्धा बघूया. इथे आपण काय साहित्य घेतले ते तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी मी इथे ना 3 बटाटे घेतलेत. बटाटे आपण हे उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ह्याची सालं देखील काढून घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे 3 मिठी भोपळी मिरची घेतलेली आहे. आता भोपळी मिरची म्हटलं तर आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता कट कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे जी मिरची घेतली आहे ना, ती आपण साफ कशी करायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी हा देठ आहे, हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता इथे ना मला जी भोपळी मिरची मी घेतली आहे ना, माझ्या आवश्यकतेप्रमाणे मी घेतलेली, म्हणजे जेवढी मला लागेल तेवढी मी घेणार आहे. आता ही आपण अशी कट करून घ्यायची आणि त्यानंतर इथे आपल्याला जेवढ्या बिया असतील ना त्यातल्या ह्या सर्व काढून घ्यायच्या. बघू शकता इथे थोडंसं असं साफ करून घ्यायचं, कारण बिया आहेत ना ह्या जरूर काढा, कारण बिया आहेत ह्या चांगल्या नसतात शरीरासाठी. त्यासाठी आपण अशा काढून घ्यायच्या, सर्व इझी निघून जातात. हे बघा. आता पुन्हा इथे मी काही भोपळी मिरची ही धुवून घेणार नाही आहे, फक्त अशा पद्धतीने आपण साफ करून घ्यायची आहे. शकता भोपळी मिरची आहे ही मी अशा पद्धतीने ही सर्व साफ करून घेतलेली आहे. आता इथे भोपळी मिरची साफ केली आहे. आता जो बटाटा आहे उकडलेला तो मी खिचणीच्या साहाय्याने असा खिचून घेतलेला आहे. आता इथे तुम्हाला खिचायचा नसेल तर अशा पद्धतीने अगदी बारीक असा करून घ्या, ज्या पद्धतीने तुम्हाला मी एका साईडला दाखवलेला आहे. अशा पद्धतीने हाताने कुचकरून घ्या तरीसुद्धा चालेल. ते आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल घातलं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी 1 चमचा आपण जिरं घालणार आहोत. जिरं आहे तेलावर थोडंसं परतवून घ्यायचं आहे. जिरं परतवून झाल्यानंतर इथे थोडीशी आपण हिंग पावडर घालणार आहोत. थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घेतला ना थोडासा हाताने मी कट करून घेतलेला आहे. फोडणी दिल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. थोडीशी हळद घालते. इथे मी गॅस बंद केलाय, कारण जर का आपण गॅस बंद नाही केला तर लगेच मसाले आहेत हे करपण्याची शक्यता असते. 1 चमचा मसाला. इथे ना मी 1 टेबलस्पून गरम मसाला घालते, जो आपल्या चॅनलवर मी आत्ताच अपलोड केला आहे. म्हणजे सर्व भाजींसाठी जो गरम मसाला वापरतो तो हा मसाला आहे. इथे हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे गॅस पुन्हा चालू करणार आहोत. त्यानंतर इथे मी 10 चमचा आलं लसूण पेस्ट घालते. मिक्स करून घेऊया. आता इथे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर 1 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी बेसन घालते. बेसन आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हा सर्व मसाल्यांचा जेवढा कच्चापणा आहे तेवढा सर्व निघून जायला पाहिजे. तर इथे ना सर्व मसाले आहेत हे मी परतवून घेतलेले आहेत. ही सर्व स्टेप आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे. त्यानंतर जेवढा आपण बटाटा घेतला होता तिथून तेवढा सर्व घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाल्यामध्ये मी बटाटा आहे हा मिक्स करून घेतलेला आहे आणि जी आपण फोडणी दिली होती ना त्याचा सुवास आणि इतका सुंदर येतोय आणि त्यामुळे भाजी आहे ही खूप सुंदर तयार होते. आता इथे ना भाजी मिक्स करताना आपल्याला काय करायचं, इथे त्या बटाटा असेल थोडासा मोठा वगैरे, आता मी खिचून घेतल्या म्हणून ठीक आहे. थोडासा जर का तुम्ही फोडून घेतला असेल ना तेव्हा अशा वेळेस ना हा बटाटा आहे थोडासा असा प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून व्यवस्थित हा मसाल्यामध्ये मिक्स होतो. आता इथे आपल्याला घालायची आहे 1 चमचा कसुरी मेथी. जर का तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर ठीक आहे, तुम्ही ह्याच्याऐवजी कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करा. आता इथे आपण थोडीशी पुन्हा कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत. त्याचप्रमाणे इथे मी सुकं खोबरं घेतले आणि त्याचा किस आहे तो घालूया, जवळजवळ 2 चमचे. हे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करायची आहे. आता ह्या भाजीला ना आपल्याला झाकण ठेवून 1 वाफ द्यायची आहे. ते 1-2 मिनिटं आता आपण झाकण खोलूया आणि मस्त अशी आपण वाफ दिलेली आहे. इथे थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता तुम्हाला सांगू इथे कसुरी मेथीचा मी वापर केला आहे आणि कसुरी मेथीमुळे ह्या भाजीला सुवास येतो, इतका सुंदर होतो आणि भाजी आहे ना खूप छान अशी टेस्टी होते. त्यामुळे जरूर कसुरी मेथीचा वापर करा आणि पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि 1 वाफ द्यायची. त्यानंतर आपण गॅस बंद करणार आणि गॅस बंद करून घेतल्यानंतर इथे आपल्याला ही भाजी आहे ही पूर्ण थंड करून घ्यायची आहे.
आता इथे बटाट्याची भाजी आहे ही मी थंड करून घेतली आहे. आता इथे आपण ज्या भोपळी मिरची घेतली होती कट करून ती घ्यायची आणि सर्व हे आपल्याला बटाट्याची जी भाजी आहे ती ह्याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. अगदी गच्च अशी भरून घ्यायची आहे. आता तुम्हाला जेवढी म्हणजे भोपळी मिरची अशा पद्धतीने बनवायची असेल तेवढी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. म्हणजे त्या पद्धतीनेच भाजी बनवा. आता इथे मी सर्व ही भाजी आहे ही सर्व भोपळी मिरचीमध्ये भरून घेते. इथे बघू शकता भोपळी मिरचीमध्ये मी सर्व ही भाजी आहे ही भरून घेतलेली आहे. हे बघा इतकी गच्च अशी आपण भरून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला ही भोपळी मिरची आहे ही कट करून घ्यायची. आता कट करताना एकदम पातळ असे म्हणजे लहान लहान तुकडे करायचे नाही तर थोडेसे असे मीडियम साईजचे जसे आपल्याला हे तुकडे आहेत हे कट करून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने मी जसं तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने असे मोठे मोठे तुकडे कट करून घ्या. आणि त्यानंतर ही भाजी आहे अशी तुम्ही पुन्हा अशी जर का निघत असेल तर तुम्ही हाताच्या साह्याने ही अशी घच्च अशी प्रेस करून घ्या. थोडीशी दाबून घ्या. आता ही बाजू ठेवते बघू शकता इतकी मस्त अशी आपण थोडीशी दाबून घ्यायची. कारण कट करताना कशी कधी कधी ना थोडीशी भाजी आहे ती बाहेर निघू शकते. सर्व आपण अशी गोल गोल कट करून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता मी ह्या मिरच्या आहेत ह्या कट करून घेतल्या. इथे ही भाजी आहे ही निघते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे पुन्हा ही भाजी आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. हाताच्या साह्याने अशी प्रेस करून घ्यायची. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बघा अशी प्रेस करा. अजिबात भाजी ही पुन्हा बाहेर निघणार नाही. गच्च भरा. गच्च भरल्यामुळे कशी भाजी निघत नाही. आता ही प्रेस करून घेते. अशी मस्त अशी आपण ही गच्च करून घेतलेली आहे. आता बाकीच्या सुद्धा आपण 2 मिरच्या त्यासुद्धा कट करून घेऊया. आता इथे बघू शकता सर्व भोपळी मिरचीमध्ये आपण बटाट्याची भाजी भरून घेतलेली त्यानंतर कट करून घेतली हाताने प्रेस करून घेतलेली आहे. आता कट केल्यानंतर आपल्याला ही भोपळी मिरची आहे ही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. भरलेली भोपळी मिरची फ्राय करण्यासाठी मी तोच पॅन घेतला जो आपण बटाट्याची भाजी केली होती तोच पॅन आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आपण एक छोटा चमचावरून तेल घातलेलं आहे. तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. आता इथे ना तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. आता हे सर्व भरलेल्या भोपळी मिरची आहे ही आपण टाकून घ्यायची. बघू शकता इतकं गच्च आहे की बाहेर सुद्धा आता हे आपण बटाट्याची भाजी आहे ही निघत नाही. आता सर्व ह्या पॅनमध्ये जेवढे राहतील तेवढे हे आपल्याला भोपळी मिरची आहे ही टाकून घ्यायची आहे. सर्व भरलेली भोपळी मिरची मी टाकून घेतली आहे. आता एक 5 मिनिटांसाठी ही मंद आचेवर आपल्याला ही भोपळी मिरची आहे ही घ्यायचे. आणि बघू शकता दिसायला किती सुंदर वाटते. आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भरलेली भोपळी मिरची बनवत आहे. एकदम टेस्टी लागते. अशा पद्धतीने तुम्ही स्टार्टर्स म्हणून सुद्धा ही भोपळी मिरचीचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे आपण डाळ भात सोबत सुद्धा ही मिरची आहे ही खाऊ शकता. इतकी सुंदर आणि चविष्ट बनते. आता 1-2 मिनिटांसाठी इथे आपण झाकण ठेवणार आहोत. इथे आपण एक छानशी अशी वाफ दिलेली आहे. आपण झाकण खोलूया. ही भोपळी मिरची आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि पलटी करताना ना इथे आपल्याला 2 चमच्याचाच वापर करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायची. सर्व पलटी करून घेऊया. आणि इथे तुम्हाला असं काही वाटलं ही भाजी निघाली पुन्हा बघा अशी पण पलटी करताना कधी भाजी ही निघू शकते. त्यावेळेस काय करायचं आपल्याला ही पुन्हा आपल्याला कलथ्याच्या साह्याने थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे. आणि भोपळी मिरची ज्यावेळेस व्यवस्थित शिजली जाते ना त्यावेळेस ही भाजी आहे ना व्यवस्थित अशी बसली जाते ना मिरचीला. त्याच्यामुळे मी सर्व ही पलटी करून घेते. इथे आपण सर्व ही भोपळी मिरची आहे ही पलटी करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा ही भोपळी मिरची आहे ही शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी सर्व ही भरलेली भोपळी मिरची आहे ही शिजवून घेतलेली आहे बघू शकता. आणि इतकी सुंदर अशी ही भरलेली भोपळी मिरची ही रेडी होते. आता ही सर्व भोपळी मिरची पुन्हा आपल्याला पलटी करून घ्यायची. त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण ही भोपळी मिरची भरलेली थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया. सर्व भोपळी मिरची आहे ही मी थंड करून घेतली आणि बघू शकता इतकी सुंदर अशी ही भरलेली आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसते. त्याचप्रमाणे खायला काय एक नंबरची ही भरलेली भोपळी मिरची रेडी होते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक करा. त्याचप्रमाणे कुणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही भोपळी मिरची भरलेली कशी बनवायची ती माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा.